वडील आपल्या लाडक्या चिमुकलीला राणीच्या बागेत घेऊन जात होते, मात्र तेव्हाच अत्यंत भयानक अशी घटना घडली आणि सारं काही तेथेच संपलं। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। घाटकोपर पूर्व भागात राहणारे 32 वर्षाचे मनोज पवार हे एका खाजगी कंपनीमध्ये कर्मचारी आहेत। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ते आपल्या कुटुंबासोबत भायखळाच्या राणीच्या बागेत जायला निघाले होते। मनोज यांच्यासोबत त्यांची पत्नी विद्या आणि 2 वर्षाची चिमुकली श्रावी होती। पवार कुटुंब परळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरून बाईकने जात होते। तेव्हाच नरे पार्क ग्राउंडच्या जवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मनोज यांची बाईक स्लिप झाली आणि तिघही रस्त्यावर पडले। तेव्हा मागून जलद गतीने येणाऱ्या टेम्पोने त्या तिघांनाही चिरडलं। घटनास्थळी असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी ताबडतोब तिघांनाही केएम रुग्णालयात दाखल केलं। यामध्ये 2 वर्षाच्या श्रावीचा जागेवरच मृत्यू झाला। मनोज पवार आणि विद्या पवार यांची प्रकृती चिंताजनक आहे। तर ट्रक ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसंच त्याला अटकही करण्यात आली आहे। घरातल्या एकुलत्या एक लाडक्या चिमुकलीच्या अशा जाण्याने सर्वजण हळहळले आहेत। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। हल्ली अपघाताच्या घटनांचे प्रमाण वाढतच चालले आहे, त्यामुळे हेल्मेटचा वापर करा आणि वाहतूक नियमांचे पालन नक्की करा। तुमची एक चूक ही तुमच्या व इतरांच्याही जीवावर बेतू शकते, त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा। व या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व लाईक करायला विसरू नका।